महाराष्ट्रात सध्या महायुतीचं राजकारण केंद्रात दोस्ती आणि राज्यात कुस्ती अशा वळणावर आलंय। एकीकडे भाजपचं केंद्रीय नेतृत्व खासदारांची फोडाफोडी करायला एकनाथ शिंदेंना फुल टू सपोर्ट करतंय, तर राज्यातलं नेतृत्व शिंदेंकडून एक जागा कशी काढून घेता येईल याचा प्रयत्न करतंय। हे आपण कालच्या नाशिक विधान परिषदेच्या निकालावरून पाहिलंच। राज्यातलं वरवरचं राजकारण पाहिलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल की ठाकरे विरुद्ध शिंदे असा टोकाचा राजकीय संघर्ष बघायला मिळतोय। पण घडामोडींचा बारकाईनं आणि खोलात जाऊन अभ्यास केला तर एक समजतं, एकनाथ शिंदे भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या मांडीवर जरी जाऊन बसले तरी राज्यातल्या भाजप नेत्यांना ते त्यांच्या पायाशी हवेत। शिंदेंचं दिल्लीतलं वाढतं राजकीय वजन राज्यातल्या भाजप आणि भाजपोत्तर नेत्यांच्या पचनी पडत नाहीये। खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिंदेंचा वाढता राजकीय आलेख स्वतःच्या खुर्चीला हादरा देणारा वाटतो। एकीकडे भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या पाठिंब्यावर म्हणा किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा, शिंदेंनी ठाकरेंचे 6 खासदार आपल्या तंबूत आणलेले असताना दुसरीकडे कॉन्ट्रास्ट बघा। विधान परिषदेची नाशिकची एक जागा शिंदेंना मिळू नये म्हणून गिरीश महाजनांसारख्या भाजप नेत्यांनी व्यूहरचना आखून गनिमी काव्यानं तिथे शिंदेंचा उमेदवार पाडला। म्हणजे एकीकडे भाजपचे केंद्रीय नेतृत्व शिंदे प्रेमी तर राज्यातले नेते शिंदे विरोधी असं एकंदरीत चित्र सध्या राज्यात दिसून येते। शिंदेंवर दिल्लीची मेहर नजर आहे हे सर्वश्रुत आहेच। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही शिंदेंचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध तयार होत आहेत। कोल्हापुरात नुकतेच अमित शहा येऊन गेले, त्यावेळी त्यांनी भाषणाला शिंदेंचं आणि त्यांच्या पक्षाचं कौतुक केलं। शिंदेंच्या शिवसेनेसोबत शिंदे गट असं नाव लावलं जात होतं, पण आता एकच शिंदेंची शिवसेना असून दुसरा कुठलाही गट अस्तित्वात नसल्याचं त्यांनी सांगितलं। ते बघता दिल्लीत भाजप नेत्यांजवळ फडणवीसांपेक्षाही शिंदेंचा ॲक्सेस वाढलाय की काय असा प्रश्न यातून निर्माण व्हावा, इतके शिंदे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ गेले। मध्यंतरी फडणवीसांना दिल्लीत प्रमोशन आणि राज्यात पुन्हा शिंदेशाही लागू होणार असल्याच्या चर्चा अशाच उठत नसतात। यासाठी शिंदेंनी आधीच जाळ लावला असल्याचं काही राजकीय विश्लेषक सांगतात। शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या पाहता ते यातून वारंवार राज्यातल्या भाजप नेतृत्वावर दबाव टाकताना आपण पाहिलंय। शिंदे दिल्लीच्या जास्त जवळ गेल्याचं राज्यातल्या भाजप नेतृत्वाला फार आवडतंय असं नाहीये। ज्यावेळी अखंड शिवसेना होती आणि भाजप सेनेची युती होती त्यावेळी आपण पाहिलंय भाजपचे केंद्रीय नेतृत्व स्वतः मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत होतं। ठाकरे कधी दिल्लीत गेलेत आणि त्यांनी भाजप श्रेष्ठींशी भेट घेतल्याच्या बातम्या माझ्या तरी ऐकिवात नाहीत। परंतु आत्ताचा जमाना दाढी कुरवाळण्याचा आहे। जो जास्त भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची मर्जी राखेल तो त्यांच्या जास्त जवळ जाईल असं एकंदरीत राजकारण सध्या भाजपमध्ये सुरू आहे। शिंदे सध्या नेमकं तेच करताना दिसतात। त्यामुळे राज्यातला शिंदे विरुद्ध फडणवीस हा सुप्त संघर्ष सध्या राज्यातल्या भाजप नेतृत्वासमोर मोठ्या अडचणीचा ठरला। गिळताही येईना आणि बाहेर काढताही येईना अशा स्वरूपात सध्या शिंदे राज्यातल्या भाजप नेत्यांच्या गळ्यातील हड्डी बनलेत। बंडखोर खासदारांना सोबत घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लोकसभेत 13 खासदारांचं बळ आलं। या उलट राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपकडे या निवडणुकीत अवघे 9 खासदार शिल्लक राहिले। आकड्यांच्या या गणितामुळे दिल्लीच्या दरबारात ताकदीच्या बाबतीत एकनाथ शिंदे हे राज्यातल्या भाजपच्या तुलनेत सरस ठरलेत। ते एका अर्थानं भाजपचे मोठे भाऊ बनलेत। केंद्रातला विषय झाला। एकीकडे शिंदेंची ताकद केंद्रात वाढत असताना राज्यातील भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत विशेषतः नाशिकच्या जागेवरून शिंदेंचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून स्थानिक भाजप नेत्यांनी लावलेली ताकद बरीच काही सांगून जाते। या सर्व घडामोडींवरून एक नवा राजकीय पेच समोर येतोय। भाजपचे दिल्लीतील नेतृत्व शिंदेंच्या बाजूने आहे तर राज्यातील भाजप नेते मात्र त्यांच्या विरोधात ठाकल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही। त्यामुळे केंद्रात सत्ता टिकवण्यासाठी भाजपला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांवर आणि विशेषतः चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे 13 खासदार भाजपसाठी अत्यंत मोलाचे आहेत। म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे शिंदेंच्या मागण्यांना वजन देत असून त्यांना झुकते माप देत असल्याचं दिसतंय। खासदारांच्या बाबतीत जरी शिंदे मोठे भाऊ झाले असले तरी महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजप हाच
100हून अधिक आमदारांसह मोठा पक्ष आहे. 2029च्या विधानसभा निवडणुकीत शिंदेची शिवसेना जास्त जागांवर दावा सांगणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे शिंदेची ताकद मर्यादित ठेवण्यासाठी राज्यातील भाजप नेते पडद्यामागून हालचाली करत असतात. नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिंदेच्या उमेदवाराला कोंडीत पकडण्याचा झालेला प्रयत्न हा याच वर्चस्वाच्या लढाईचा एक भाग होता. या संपूर्ण खेळात भाजपच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वामध्ये एकसूत्रतेचा अभाव स्पष्ट जाणवतो. दिल्लीला कोणत्याही परिस्थितीत केंद्रातील सरकार स्थिर ठेवायचे, त्यासाठी त्यांना शिंदेंना खुश ठेवणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळेच अमित शहा यांच्याकडून शिंदेंना सातत्यानं बळ दिलं जाते. राज्यातील भाजप नेत्यांना ठाऊक आहे की जर एकनाथ शिंदे अधिक बलाढ्य झाले तर भविष्यात महाराष्ट्रातील भाजपचं नेतृत्व हे दुय्यम स्थानावर फेकलं जाईल. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्याला मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर यावं लागेल ही सल अजूनही कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे राज्य पातळीवर शिंदेंना शह देण्याची एकही संधी भाजप सोडताना दिसत नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात वरकरणी कितीही समन्वय दिसत असला तरी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरूच असतो. फाईल्स मंजुरीवरून असो, अधिकारांच्या वाटणीवरून असो किंवा उद्घाटनाला शिंदेंना डावलणं असो, दोघांमध्ये नेहमीच कुरघोडी बघायला मिळते. केंद्रीय नेतृत्व शिंदेंच्या पाठीशी उभं राहिल्यानं शिंदेंचा आत्मविश्वास वाढला हे खरं आहे, ज्यामुळे फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थताही वाढली आहे. दिल्लीचा वरदहस्त शिंदेंवर असल्यामुळे राज्य भाजप थेट उघड विरोध करू शकत नाही, म्हणून ते अंतर्गत कुरघोडीचा मार्ग अवलंबत आहे. 13-9 या आकड्यानं शिंदेंना दिल्लीत राजाश्रय मिळवून दिला असला तरी मुंबईच्या गादीवर पकड मजबूत ठेवण्यासाठी त्यांना राज्यातील भाजपच्या चक्रव्यूहातून बाहेर पडावं लागणार आहे. दिल्लीचं नेतृत्व शिंदेंना असंच बळ देत राहणार की राज्यातील भाजप नेत्यांच्या दबावापुढे झुकणार, यावरच महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार. पण फडणवीस विरुद्ध शिंदे हा वॉर सुरू झाला हे मात्र मान्य करावं लागेल. ठाकरेंना बसवण्यासाठी जर फडणवीस एकनाथ शिंदेंना मोठं करू शकतात, तर मग एकनाथ शिंदेंना बसवण्यासाठी आता फडणवीस काय चाल खेळणार हे त्या 3 वर्षातच स्पष्ट होईल. बाकी शहांचं स्टेटमेंट तर होतच, 2029ला स्वतंत्र लढायचंय आणि ह्या कुबड्या हटवायच्या. आता कुबड्या हटवल्या जातात की कुबड्यांना सोडून उभंच राहता येत नाही हे मात्र पाहण्यासारखे. तुम्हाला काय वाटतं? फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे या वॉरमध्ये कोण कोणाला सरस ठरेल? कमेंट करा. हा मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.